जास्त विस्तार अधिकाऱ्यांना 10,000चं पाकिट द्यावं लागतं आणि बीडीओ साहेबांना 25,000 रुपयाचं. आमचं कोणीच काही करत नाही. नमस्कार मित्रांनो, आपण मालेगाव तालुक्यातील दैवाळ या गावात पोहोचलो. पंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्यांची आबरूचं वाभाडं आज गावातील गावकऱ्यांनी काढलं. एक महिना आम्हाला 2 गाव पाणी नाही. पाणी या भ्रष्टाचाराबाबत तुमचं काय मत? भ्रष्टाचार, गंभीररित्या भ्रष्टाचार केलेला आहे. दहिवाळ ग्रामपंचायतीची अब्रू वेशीवर, ग्रामस्थांचा संताप उफाळला. ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, महिलांचा हांडे बांगड्या घेऊन निषेध. मालेगाव तालुक्यातील दहिवाळ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप उफाळून आलाय. गावातील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी गावातील सरपंचावर केलाय. त्यामुळे ग्रामपंचायतीची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगली गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या 17 ते 20 दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी हांडे घागरी घेऊन भटकंती करावी लागते. याशिवाय गावातील गटारी तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. स्वच्छता व इतर विकास कामांसाठी येणारा निधी नेमका कुठे जातो, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. दरम्यान गावातील लाईटचे साहित्य काही सदस्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. सार्वजनिक मालमत्तेची अशी लूट होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्व प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी बांगड्या आणि हंडे घेऊन ग्रामपंचायती विरोधात निषेध व्यक्त करत वाभाडे काढले. गावातील विकास कामे कागदावर दाखवली जात असून प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोपही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा आमचे S9 टीव्हीचे मुख्य संपादक कैलास शिंदे यांनी घेतलाय. चला पाहूया या प्रकरणाची सविस्तर बातमी. नमस्कार मित्रांनो, आपण मालेगाव तालुक्यातील दैवाळ या गावात पोहोचलो आहोत आणि दैवाळ गावामध्ये गेल्या 5 वर्षापासून जो भ्रष्टाचाराचा हिशोब गावकरी विचारतायत, या प्रश्नाचं उत्तर कोण देईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रहो, गेल्या 5 वर्षामध्ये दैवाळ या गावातील गटारीचा प्रश्न सर्वात मोठा, पाण्याचा प्रश्न. गिरनार डॅम जवळ असूनही 15-20 दिवस इथं पाणी येत नाही. तिसरा विषय इथला लाईटांचा. गेल्या काही महिन्यातच लाईटांचे पेमेंट पण काढलं गेलंय. खरंय मित्र, पेमेंट पण काढलं गेले, त्याचा चेक पण रिन्यू झालाय. गेल्या काही दिवसात 353 सारखे गुन्हे पण इथं दाखल झाले. इथल्या काही प्रतिनिधींनाच आपण विचारू की दैवाळ या गावामध्ये नेमकं चाललंय तरी काय. सर नमस्कार, आपण आपलं नाव आणि आपलं पद सांगावं. मी प्राध्यापक हिरालाल नरोडे, ग्रामपंचायत सदस्य, वार्ड क्रमांक 4, बोधे दैवाळ. आमची बोधे दैवाळ ग्रुप ग्रामपंचायत आहे. आज हा गावकऱ्यांचा समोर जो आक्रोश दिसतोय, या गावकरी युवक महिला भगिनी, आज आमच्या गावातील महिला भगिनी इथं हांडा आणि बांगड्या अक्षरशः ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्यांची आबरूचं वाभाडं आज गावातील गावकऱ्यांनी काढलं. आणि याचं मूळ कारण म्हणजे या आमच्या दैवाळ बोधे गावात गेल्या 17 दिवसापासून नागरिकांना प्यायला पाणी नाही. हा एक मुख्य उद्देश नागरिकांचा हाच आहे. तसं दैवाळ जर आमचं गाव पाहिलं तर एकदम गरीब गाव. ग्रामपंचायत काय करते, गावकऱ्यांना काही घेणं नाही. फक्त निवडणूक झाली की सर्व प्रेमाचं वातावरण येत असतं. परंतु ज्या विश्वासाने गावाचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना आम्ही निवडून देतो, त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अशीच लोकांची इच्छा असते. परंतु गेल्या ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत गावात कुठलाही गटर, वाटर, मीटर असं कुठलंही मूलभूत काम इथं झालेलं नाही. अक्षरशः धरण उशाशी आणि कोरडगशाशी अशी परिस्थिती आमच्या दैवाची आहे. आणि याच अनुषंगाने आज अनेक विषय आले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मूलभूत गंभीर समस्या, त्याच्यानंतर गावातील बेकायदेशीर दिले गेलेल्या एनओसी, त्यानंतर गरीब आदिवासी लोकांकडून घरकुलाच्या निमित्ताने घेतलेले 5-5, 10-10 हजार जे लोक 300 रुपये मजुरीने जातात, त्या बिचाऱ्या आदिवासी लोकांकडनं सुद्धा यांनी 5,000, 10,000 रुपये घरकुलाच्या निमित्ताने लोकांकडून गोळा केले. त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या ठराव यांनी ग्रामपंचायतीत पास केला. अक्षरशः आम्हाला जर पाहिलं गेलं तर ही दैवाळमध्ये 11 मेंबरची बॉडी असलेली ही ग्रामपंचायत आहे. दैवाळ हे गावाचं रोडावरचं गाव आहे, परंतु दर्शनी भागात गाव असून ही गावाचा 50 वर्ष विकासाच्या बाबतीत बॅकलॉग आहेत. आणि जेही सदस्य गेले 5 वर्षात सन्मान्य गोकुळभाऊ असतील किंवा मी असेल किंवा आमचे जे दुसरे सहकारी असतील, यांनी वेळोवेळी जे अवैध कामं असतील त्यांना आम्ही प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. परंतु दमदाटी करून किंवा बेकायदेशीर गुन्हे दाखल करून कुणाला तरी थांबवण्याचा वारंवार इथं प्रयत्न झालेला आहे. आणि आज हा जो उद्रेक लोकांनी करून दाखवलेला आहे, हा प्रामाणिक बेंबीच्या देठापासून हा उद्योग होता. आणि खास करून अनेक लोकांनी, आता समोर आमचे पुंडाभाऊ सिमेंटाच्या घरात राहतात, परंतु अक्षरशः दाराच्या समोर गटर असल्यामुळे
अनेक प्रकारचे आजार त्यांना उद्भवण्याची समस्या आहे. त्यांच्या घरासमोर जाताना नाक झाकून घरात प्रवेश करावा लागतो. सर माझा प्रश्न हा आहे, दिवस आधी अजेंडा दिला जातो, 15 दिवस आधी अजेंडा दिला जातो आणि अजेंड्यानंतर एका प्रोसिडिंग मध्ये हा सगळा विषय मांडला जातो आणि त्या सिग्नेचर झाल्यानंतरच बाकीचा विषय क्लिअर होतो. बरोबर आहे मित्र? लाईट लावायचा विषय असेल किंवा गटारीचा विषय असेल, हा प्रोसिडिंग मध्ये आहे, माझ्या माहितीप्रमाणे प्रोसिडिंग मध्ये आहे, पण तो प्रॅक्टिकली मध्ये नाही. यावर तुमचं काय मत आहे? ग्रामपंचायतच्या सदस्यांना अजेंडा देण्याचा नियम हा कमीत कमी सदस्याला 7 दिवस आधी मासिक सभेचा ठराव दिला गेला पाहिजे. ग्रामसभेचा ठराव असेल तर तो बी मिनिमम 7 दिवस आधी दिला जातो. काल मीटिंग आहे, हे पहा आम्हाला ग्रामपंचायतीकडून येस्टरडे हा कालचा आम्हाला अजेंडा आलेला आहे. असं आजचं नाही, 5 वर्षात अशाच पद्धतीने ग्रामपंचायतचा कारभार गेलेला. उद्या मीटिंग आहे, आदल्या दिवशी ग्रामपंचायतचा शिपाई येतो, निलेश भाऊंना विचारून घ्या, समोर त्याला फोन लावला तर तुम्ही म्हणतो मी शिपाई मी काय करणार आहे? हे काम सरपंच आणि ग्रामसेवकाचे. सदस्यांची जर अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय आहे? हे बाई आमच्या माता भगिनी समोर आलेले आहे, हे बा समोरून गेलेत बिचाऱ्या. झालंच पाहिजे ना. यावर जबाबदार कोण? मित्र हो, ग्रामपंचायतच्या आवारामध्ये इथं सर्व गाव जमलंय, महिला पण जमल्या आहेत. त्यांचा आक्रोश आपण बघू शकता की हे काम नेमकं कोणी करायचं, महिलांनी करायचं का? म्हणून महिलांनी आज बांगड्या आणल्या आहेत की महिलांनी जर करायचं असेल तर त्या बांगड्या आम्ही इथं स्थापन केलेल्या आहेत. मित्र हो, अजून काही महिला आहेत. भाऊजी काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचा इतिहास? तर तुमच्या गावात एक महिना आम्हाला 2 गाव पाणी घ्यास 2600 रुपये पट्टीशी, बरं का? 2600 रुपये पट्टीची पट्टी घ्यायला रोज येत असते, रोज येतच. आम्ही काय सांगतो, तुम्ही तिसऱ्या दिवसात पाणी येऊ द्या, तिसऱ्या दिवसात तुम्ही पट्टी मागायला की देवाला तयार शेत शेताने बरं देवाला तयार शेत. तुम्ही जर 15 दिवसात एकदा पाणी असतं म्हणजे पाणी कोणी प्यावं म्हणूनच ते आजारी पडा नका बरं. ते नाही देणार. आम्ही असं ठरवायची, तुम्ही 4 रोज पाणी द्या, आम्ही 1000 रुपये पट्टी दिसतो, येणार रुपया पट्टी भेटणार नाही. इथे 15 ते 21 दिवसानंतर पाणी येतं आणि या महिलांचं म्हणणं आहे की 2 ते 4 दिवसामध्ये पाणी यायला पाहिजे आम्हाला, आम्ही पट्टी द्यायला पण तयार आहे. परंतु या गावामध्ये पाण्याचाही प्रश्न सुटत नाहीये, गटारीचा प्रश्न सुटत नाहीये. आणि आता जो प्रश्न काही भाऊंनी मांडला की ते लाईटाची पण बिलं काढली गेली, 2.5 ते 3.5 लाखाची माझ्यामध्ये बिलं काढली गेली आहेत, त्यात ते लाईट कुठे गेले, हा शासनाचा पैसा नेमका खर्च कुठे होतोय, हा प्रश्न या गावकऱ्यांचा आणि या महिलांचा आहे. काय वाटतं अजून तुम्हाला? काय वाटतं तुमच्या गावचं जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल किंवा तुमचं गाव मोठं करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर यावर काय यावर ग्रामपंचायतचं सर्व दुर्लक्ष आहे. यांनी ग्रामपंचायतीने जर याच्यावर लक्ष नाही दिलं तर आपण काय करणार? ग्रामपंचायत कशी कसा करता सुधारण करा करता सेना ग्रामपंचायत बाहेर रस्ता राहते. मग एवढी पंचायत काय काम नाही, अशी संडास बांधू देत का गावात? संडास बांधा तर 2 कोसून संडास बांधा, एखादा माणूस जर दाबी तरी ती बाई मरी जाईल. येतोय. आणि गटारीचा प्रश्न, भाऊ काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावातल्या गटारी कशा? मी आता चार्ज घेतला, आता मध्ये मी चार्ज घेतलेला नाही, उद्या ठेकेदार येणार, परवा येणार. अक्षरशः म्हणजे त्यांनी यावं माझ्या घरात, हो या आणि आणि समस्या बघा अहो इतकी बेहतरीन समस्या आहे, काय सांगितलं लोकांना. हे कोणी सांगितलं? मालेगावला राहतात, येशीमध्ये राहतात, यांना गावाच्या साध्या ग्रामपंचायतीचं काहीच घेणं नाही. यांना फक्त यायचं बसायचं, काय करता नाही त्यांना नाही. भ्रष्टाचार चालला, कोणाच्या संमतीने चालला, तुम्हाला काय वाटतं? लोकांनी निवडून दिलेले यांना लोकशाही 11 लोक निवडून दिले, यांचं काय नाही पूर्ण लोक त्यांना गावाने निवडून आपल्यावर काय म्हणते नियमात अशी सहमत आहे, परंतु ग्रामपालिका चालत असताना सर्व आर्थिक अधिकार हे ग्रामसेवक आणि सरपंचाला असतात. त्यांचा मुद्दा अगदी राईट आहे, लोकप्रतिनिधी नात्याने त्यांनी आमच्यावर आरोप करू शकतात. परंतु आर्थिक कारण जर म्हटलं तर त्याला सर्वोच्च जबाबदार सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हे काम करावं. वारंवार विरोधी पक्षनेता किंवा विरोधी नेता म्हणून मी वारंवार यांच्या प्रत्येक सभेला मी विरोध केलेला आहे. परंतु एकमत बाजूला आणि बहुमत बाजूला असतं कुठल्याही लोकशाही प्रक्रियेमध्ये. यांनी बहुमताने यांचे ठराव पास करून गेलेले, पण कार्यवाही शून्य केली. याला आम्ही काय करणार? तुमच्यावर पण इथं अन्याय होते असं हो म्हणाला. साहजिकच. मित्र इथं ग्रामपंचायतचा जो सरपंच आहे तो सरपंच पूर्ण गाव चालवत आहे असं निदर्शनात येत आहे. या भ्रष्टाचाराबाबत तुमचं काय मत आहे? भ्रष्टाचार
गंभीररित्या भ्रष्टाचार केलेला आहे यांनी. कामं फक्त कागदावर दाखवून 3 जणांनी 20 लाख रुपये भूमिगत गटारीवर खर्च करून सुद्धा हे पाणी असं वाहत आहे. इथं एकदम गंभीर आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. 3 वेळेस ग्रामसेवकांना बोलवलं, कॉन्ट्रॅक्टर आले, सरपंच आले. ज्या ग्रामसेवकाने आमच्या गावचा चार्जच घेतला नाही तो ग्रामसेवक 3 वेळा आला 11 दिवसात. उद्या काम होईल, परवा मी पैप आणतो, उद्या काम होईल, परवा JCB येईल. पण तो प्रश्न काही त्यांच्याने सॉल्व्ह झाला नाही. आज गावचा उद्रेक झाला तेव्हा सगळ्या गोष्टी मीडिया समोर आलेल्या आहेत. ते काम त्यांनी तत्काळ करावं, नाही तर याच्या पुढे सुद्धा याचा व्यक्तिशः आरोप तुमचा कोणावर? व्यक्तिशः सरपंच आणि सदस्य सरपंच आणि सदस्य आणि ज्यांनी काम केलेलं आहे 3-4 सदस्यांनी म्हणा, कॉन्ट्रॅक्टरनी म्हणा, त्यांच्यावर. धन्यवाद काका. आपण बघू शकता काकांचा जो आक्रोश आहे तो ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अहो सरपंच साहेब, ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्य ज्यांनी काम केलेलं आहे. पाईपलाईन तुटली तर लगेच जोडू शकतो. आता ग्रामपंचायतीचा पैसा आहे, कसा खर्च करायचा नाही करायचा, हे पाणी काढायचं का नाही काढायचं, आणि रातातून पाणी आणू शकतो शेतकरी. आणि बरं का सर, माझा एक नंबर वाटायचा प्रश्न आहे हा गटारीचा सर्वात मोठा. माझी बिल्डिंगमध्ये खडी टाकले गेले 2-25 वर्ष झालेले आहे. अजून न्याय कोणाला मागायचा आहे? सर्व दबावापोटी चालू आहे सर. गावातील सर्व जनताचा आक्रोश आपल्यास दिसत आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज लाडकी बहिणीचा जो आक्रोश होतोय, लाडकी बहीण इथं सर्वात नाराज आहे. आणि लाडकी बहिणीचा आक्रोश आपण बघतायत. लाडकी बहिणीने जर ठरवलं तर सरकार पाडवू शकतं आणि उभंही करू शकतं. आणि अशा लाडक्या बहिणीवरच जर अत्याचार होत असेल आणि त्यांना जर न्याय भेटत नसेल तर हा प्रश्न, दैवाळ गावाचा प्रश्न हा सर्वात मोठा आणि गंभीर प्रमाणामध्ये हा आज प्रश्न उभा राहू शकतो. आणि येथील जे ग्रामपंचायत सदस्य यांचं इथं म्हणणं आहे की सरपंच गाव चालवतो, आम्ही ॲक्च्युअली गाव चालवतच नाही. त्यांचा मनमानी कार्यक्रम इथं आपल्याला दिसून येतो. टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. दैवाळ हे गाव अतिशय सुसंस्कारी, सुसज्ज आणि चांगलं नटलेलं गाव, माळमाथ्यावरचं सर्वात चांगलं गाव म्हटलं जातं दैवाळ. आणि अशा गावामध्ये आज प्रश्न निर्माण झाला आहे तो पाण्याचा, लाईटचा आणि गटारीचा. यावर आपलं काय मत आहे? साहेब, येथील जे लोक आहेत ह्या लोकांचा आणि लाडक्या बहिणींचा असा आरोप आहे की येथील जे सरपंच आहेत ते मनमानी कारभार करतात आणि त्यांच्या हिशोबातच हे सगळं गाव चालतं. ठीक आहे, आपण त्याची चौकशी करून आवश्यक. आणि येथील जे ग्रामसेवक आहेत या ग्रामसेवक मागेही काही गुन्हे दाखल झाले, 353 सारखे गुन्हे दाखल झाले, समिती पण स्थापन झाली, 353 सारखे गुन्हे पण दाखल झाले, 353 सारखे गुन्हे पण इथं दाखल झाले. पण गुन्हे खरे का खोटे हे तपास करण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं होतं किंवा जे आयोचं होतं. इथेही थोडासा कुठेतरी अन्याय झालाय असं मला वाटतं की मागील काही वर्षामध्ये, काही दिवसामध्ये जे काही पेमेंट काढले गेले हे पेमेंट अक्षरशः खिशात गेलेलं आहे आणि ते प्रॅक्टिकली मध्ये गावासाठी वापरलंच गेलेलं नाही. हा सर्व आरोप BDO, सरपंच आणि ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर येतोय. हे लोक आज त्यांचा आक्रोश घेऊन हा आपल्याकडे दाद मागताय. सर ठीक आहे, त्याच्यावर कमिटी स्थापन केलेली आहे. 2 दिवसात तुम्हाला चौकशी करून आम्हाला सांगितलं. सर, कमिटी स्थापन होऊन 4 महिने झालेले आहेत पण अजून याच्यावर कुठली प्रक्रिया झालेली नाही. ऐका ना, 4 महिने झालेले आहेत कमिटी स्थापित करून. आम्ही वारंवार BDO साहेबांना फोन करतो, त्यांना व्हिजिट करतो, ते सांगतात येणार आहेत, येतील. काहीच नाही, त्याच्यावरती काहीच झालं नाही. याच्या अगोदरच्या वडगे मॅडमांनी सुद्धा गैरव्यवहार केलेला आहे, त्याची पण चौकशीचे आम्ही अर्ज केलेले आहेत, त्याच्यावर पण काही झालेलं नाही. नवीन आकाश फेरणार यांनी पण कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही पोर्टलवर हे करता खरेदी केलेली आहे, तिचे पण आम्ही अर्ज दिलेले आहेत. त्याच्यावरही वारंवार अर्ज करून कुठल्याच प्रकारची चौकशी करण्यात येत नाही. आणि सर, खास करून सांगायचं म्हटलं, आम्ही जेव्हा ग्रामसेविका आणि यांना विचारलं होतं की तुम्ही असं गैरव्यवहार करताय तर ते आम्हाला असं बोलले होते, तुम्ही किती अर्ज केले तरी आम्हाला जास्तीत जास्त विस्तार अधिकाऱ्यांना 10,000चं पाकिट द्यावं लागतं आणि BDO साहेबांना 25,000 रुपयाचं. आमचं कोणीच काही करत नाही, ते असं आमच्या ग्रामपंचायतीच्या मीटिंगमध्ये बोलल्या होत्या. सर, हा आरोप डायरेक्टली तुमच्यावर होतो. सर, काय वाटतं तुम्हाला? हा आरोप योग्य नाही आहे. हा तशी नाही आहे. पण काय होतं, मागची जी समिती स्थापन केली होती त्यामध्ये 19 अभियंता आहे, ते
वारल्यामुळे ती कमिटी आता नव्याने स्थापन केली. तुम्हाला मी आश्वासन देतो की 2 दिवसात सर्व देऊ. तर साहेबांचं म्हणणं असं की 2 दिवसामध्ये आम्ही समिती गठन करून या समितीमध्ये समिती गठन झालेली आहे. 2 दिवसात आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे. कधी धन्यवाद. न्याय कधी हे फक्त कागदावर झाले, प्रॅक्टिकली मध्ये झाले नाही. यावर तुमचं काय मत आहे? झालेली पाईप गटरीचं दाखवा ना. दाखव. गटारीबद्दल बोला काका तुम्ही. आता यांनी केली ना गटार आता गटार अस्तित्वात आहे का? 3 वर्ष झालेले आहेत. एक मिनिट, ते काय समोरच आहे त्यांनी जे अजून काम पाणी केलेलं निघालेलं आहे. नाही. एक पाणी निघालेलं नाही. पाणी निघाले, पाण्याचा स्कोप आहे. तेव्हा त्यांनी काम केलं लावा त्यांनी इथं. बरं, घर दुसरा बांधलं, लावा प्रश्न इथं. मी काय म्हणतो, तो प्रश्न जसा तसा आहे. दुसरा प्रश्न आहे माझा, लाईटसाठी आपण लाईट जोडणीसाठी ना काही पैसे काढले आहे का? 2 मिनिटं. साहेब माझा प्रश्न पूर्ण ऐकून घ्या. लाईटसाठी आपण प्रोसिडिंग मध्ये पण टाकलेले आहे, पेमेंट काढलेले आहे. त्याची बिलं आणि लाईट मला प्रॅक्टिकली दाखवा. इथं सौर ऊर्जेचे पडलेले आहे, ते फिटिंगला पडलेली नका दाखवू सांगून तुम्ही प्रॅक्टिकली सांगा ना. प्रॅक्टिकली असा विषय आहे, इथून ग्रामपंचायत मधून सदस्यांनीच लाईट नेलेले. सदस्यांनी म्हणजे सर, तुम्ही लाईट दिले का? तुम्ही लाईट दिले का? लिस्ट वाचून दाखवा ती. लाईट कोण कोण घेऊन गेले त्याची लिस्ट आणि त्या लाईटांसाठी किती बिल पास केलं गेलंय तर बिल दाखवायचं. प्रोसिडिंग मध्ये आहे ना ते. हो, ते पण दाखवून. यादी आण रे. मावशी बाहेर थांबा तुम्ही. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.